पंतप्रधान मोदींनी मोडला पंडित नेहरूंचा सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडण्याच्या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांसह बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत। नरेंद्र मोदींचा सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा विक्रम, भाजप नेत्यांकडून देशभरात मंदिरांमध्ये होमहवन, पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना। मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर, पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, भारत कुठेच नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल। पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक, 12 वर्षांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबाबत शुभेच्छा। मुंबई आणि पुण्याच्या महापौर कार्यालयांना धमकीचे ईमेल, महापौरांच्या केबिनसह गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी, खलिस्तानवाद्यांनी मेल पाठवल्याचा प्राथमिक अंदाज। राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, मुंबईत छगन भुजबळ तर नवी दिल्लीत सुनेत्रा पवारांकडून ध्वजारोहण, तर मुंबईत शरद पवारांकडून मार्गदर्शन। लातूरमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी गोशाळेतून बैल उपलब्ध करून दिला, बैल नसल्यानं शेतकऱ्यानं नाइलाजाचं पत्नीलाच नांगराला झुंपलं होतं। हॉर्न वाजवल्यानं तलाठ्याचं अपहरण करून रॉडनं हल्ला, बीडच्या अंबिका चौकातील धक्कादायक घटना, तलाठी गंभीर जखमी, 5 जणांवर गुन्हा दाखल। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांची बोट उलटली, दुर्घटनेत एका महिलेचा बुडून मृत्यू, तब्बल 35 पेक्षा अधिक जण बोटीतून करत होते प्रवास। जळगाव शहापुरात तरुणानं बिबट्याला जेरबंद केलं, बिबट्याचा हल्ल्यानंतरही मुकेश डोंगरे भिडला, तरुणाच्या धाडसाचं मंत्री गिरीश महाजनांकडून कौतुक। सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, सहकार कारखान्यानं सुमारे 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी थकवले, गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक। नाशिक विधान परिषदेतील बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच, गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा न देण्यावर गीते ठाम। वाढत्या उष्णतेमुळे विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार, तर राज्यातील उर्वरित भागातील शाळा भरणार 15 जून पासून।